मराठी भाषेमध्ये जर तुम्ही तयारी करत असाल तर राज्यसेवा परीक्षा आणि त्यासोबतच UPSC परीक्षा या दोन्ही परीक्षांचा प्रिपरेशन तुम्हाला करता येणार आहे. दोन्ही परीक्षांमध्ये तुम्हाला या कोर्सचा फायदा होणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कोर्स डिटेल्स आम्ही पाठवल्या होत्या. कोर्स संबंधी ज्या डिटेल्स आहेत त्या व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये हा जो कोर्स आहे या कोर्समध्ये आपण अर्थव्यवस्था हा टॉपिक घेणार आहोत. ठीक आहे. परंतु तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की अर्थव्यवस्थेसोबतच जे दोन टॉपिक आहेत, एक टॉपिक आहे अर्थव्यवस्था, दुसरा आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तिसरा आहे एन्व्हायरमेंट आणि चौथा आहे डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. सो हे चारही टॉपिक्स कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे या कोर्समध्ये आपण पूर्ण GS पेपर 3 हा संपूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रयत्न करणार काय म्हणजे मी संपूर्ण तुम्हाला हा GS पेपर 3 शिकवून देणार आहे. कालावधी जो आहे तो 2 महिन्यांचा आहे. रोज संध्याकाळी 8:30 ते 10 या टायमिंगमध्ये लेक्चर्स होणार आहेत. रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला ॲपमध्ये पाहता येणार आहेत. नोट्स तुम्हाला ॲपमध्ये पाहता येणार आहेत. असाइनमेंट्स आणि होमवर्क ॲपमध्ये पाहता येणार आहे. आणि सोबत उत्तरलेखन कौशल्य देखील विकसित केलं जाणार आहे. आणि तुमच्या सगळ्यांचे उत्तरं मी चेकसुद्धा तुम्हाला करून देणार आहे. आणि या संपूर्ण कोर्सची फी फक्त आणि फक्त 500 रुपये आहे. आणि 500 रुपयामध्ये संपूर्ण GS पेपर 3 मी तुम्हाला कव्हर करून देणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात राहू द्या. त्यानंतर डेमो लेक्चरची जी लिंक आहे ती तुम्ही तुमच्या तुमचे जे मित्र आहेत, मित्र मैत्रिणी नातेवाईक ज्यांनाही राज्यसेवाची तयारी करायची असेल किंवा UPSCची तयारी करायची असेल त्यांना तुम्ही ही लाईव्ह लेक्चरची लिंक शेअर सुद्धा करू शकतात. त्यांना सुद्धा लेक्चर पाहायला बोलवू शकतात. त्यांना जर आवडलं तर ते सुद्धा कोर्स जॉईन करतील. ठीक आहे. सो त्याच्यामुळे लाईव्ह लेक्चर कुणीही जॉईन करू शकतं. फ्रायडेपर्यंत तुम्हाला ती लिंक दिलेली आहे, तुम्ही जॉईन करा. आणि कोर्स लिंक मी कमेंटमध्ये पिन करून ठेवलेली आहे. तुम्हाला जर कोर्स आवडला तर तुम्ही त्याच्यामध्ये एनरोल करून घ्या. सो कालच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासक्रमापासून सुरुवात केली होती आणि पहिले 4 मुद्दे आपण बघितले होते. ते 4 मुद्दे कोणते हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो आणि बाकी डिटेलमध्ये तुम्ही रेकॉर्डेड लेक्चरमध्ये ॲपमध्ये बघू शकता. सो पहिला मुद्दा होता भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन, संसाधनांचे एकत्रीकरण, आर्थिक वाढ, आर्थिक विकास आणि रोजगाराशी संबंधित समस्या, सर्वसमावेशक वाढ आणि त्यातून उद्भवणारे मुद्दे, सरकारी अंदाजपत्रक आणि प्रमुख पिके. तर कालच्या लेक्चरमध्ये सिलेबसचा फक्त अर्थ मी समजून सांगितला होता. सिलेबसचा अर्थ. ठीक आहे. सिलेबसमधले जे हे कीवर्ड्स आहेत, कीवर्ड्स किंवा कळीचे शब्द यांचा फक्त अर्थ समजून सांगितला होता. मी ॲक्च्युअल टीचिंग आजपासून करणार आहे. प्रत्येक कन्सेप्ट आपण आजपासून डिस्कस करणार आहोत. तर हे 4 टॉपिक आपण काल डिस्कस केलं तर यांचा अर्थ समजून घेतला होता. 5वा जो मुद्दा आहे इथून मी सुरुवात करतो. तर अभ्यासक्रमाच्या या 5व्या मुद्द्यामध्ये काय दिलेलं आहे, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान. आता अनुदान म्हणजे काय लक्षात घ्या. अनुदान म्हणजे इंग्लिशमध्ये होतं सबसिडी. अनुदान म्हणजे सबसिडी. मग सरकार अनुदान का देतं तर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, शेतकऱ्यांना हातभार लावण्यासाठी, शेतकऱ्यांना चांगला हमीभाव मिळावा. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की शेती करणं किती अवघड आहे. तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी हे शेतकऱ्यांची मुलं असतील. तर जे शेती करण्यासाठी किंवा पीक उगवण्यासाठी जे लागत मूल्य आहे किंवा जे उत्पादन खर्च आहे त्यामध्ये कुठेतरी आपण हातभार लावावा म्हणून शासन शेतकऱ्यांना अनुदान देतं. ठीक आहे. तर मग शेती क्षेत्राला असे किती वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान दिले जातात. मग त्याच्यामध्ये 2 प्रकारचे अनुदान आहेत, एक प्रत्यक्ष अनुदान आणि एक अप्रत्यक्ष अनुदान. प्रत्यक्ष अनुदान म्हणजे काय
की तुम्ही ठराविक एक पीक जर लागवड करत असाल तर तुम्हाला आम्ही इतके पैसे देऊ, याला आपण डायरेक्ट सबसिडी म्हणतो, प्रत्यक्ष अनुदान. परंतु काही सबसिडीज किंवा काही अनुदान हे अप्रत्यक्ष असतात, त्याचा थेट कृषी उत्पादनाशी संबंध नसतो आणि ते अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना दिले जातात. आता अप्रत्यक्षाचा अर्थ काय, तर ज्याला आपण म्हणतो कर्जमाफी किंवा व्याजमाफी. व्याजमाफी ही व्याजमाफीची जी स्कीम आहे की एखाद्या शेतकऱ्यांनी समजा एका वर्षासाठी कर्ज घेतला आहे, कृषी कर्ज घेतलेलं आहे, आणि ते कृषी कर्ज एका वर्षाच्या आत जर त्यांनी परतफेड केलं, वेळेवर परतफेड करणारे जे शेतकरी आहेत, कर्जाची जर परतफेड वेळेवर होत असेल तर शासन त्यांना व्याज माफी करतं. म्हणजे जर 7% व्याजाने त्यांनी कर्ज घेतलं असेल तर त्यापैकी 3% व्याज हे शासन भरतं आणि अशा पद्धतीने 3% अप्रत्यक्ष प्रकारे अनुदान दिलं जातं. कळलंय का? मला कमेंट करून सांगा. दर्शना, तुमचा काय डाऊट आहे? काही तुमचा डाऊट असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकतात. इथपर्यंत आपण जे काही डिस्कस केलं आहे ते कळलं आहे का? मला सांगा. येस और नो? निलेश, सुमित, संदीप, दर्शना, सचिन कुमार शिंदे, सुशील, रोहन. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अनुदान. त्यानंतर किमान आधारभूत किंमत किंवा ज्याला आपण म्हणतो MSP, मिनिमम सपोर्ट प्राइस. मिनिमम सपोर्ट प्राइस, येस सचिन, सुशील, ओके. मिनिमम सपोर्ट प्राइस ही का दिली जाते, ती कशी ठरवली जाते, ती कोण ठरवतं आणि त्याचा हेतू काय आहे? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की मिनिमम सपोर्ट प्राइस जवळजवळ एक 22 ते 23 जे पिकं आहेत त्यांच्यासाठी दरवर्षी केंद्र शासन मिनिमम सपोर्ट प्राइस जाहीर करतं. मग गहू असो, तांदूळ असो, सोयाबीन असो, अशा वेगवेगळ्या पिकांसाठी मिनिमम सपोर्ट प्राइस ही जाहीर केली जाते. याचं कारण काय असतं की शेतकऱ्याला हमीभाव मिळावा, किमान हमीभाव मिळावा, किमान गॅरंटीचा हमीभाव मिळावा. कारण की बऱ्याच वेळेला असं होतं की शेतकरी शेती करतो, पिकाची लागवड करतो, परंतु ते पिकाची काय म्हणतात त्याला सुगीचा हंगाम येईपर्यंत, सुगीचे दिवस येईपर्यंत इतका खर्च होऊन जातो आणि शेवटी जेव्हा शेतकरी आपला माल बाजारात जाऊन विकतो तोपर्यंत अशी परिस्थिती येते की त्याच्या खिशातले सगळे पैसे जातात पण त्याचं उत्पन्न होत नाही. म्हणून किमान आधारभूत किंमत किंवा किमान हमीभाव त्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. अगदी बरोबर निलेश. त्यासाठी मिनिमम सपोर्ट प्राइस ही जाहीर केली जाते. परंतु तुम्हाला सगळ्यांना अंदाज असेल, तुम्हाला आठवत असेल की शेतकरी आंदोलन भारतामध्ये झालं होतं. म्हणजे मागच्या वर्षी, म्हणजे अनेक वर्षांपासून शेतकरी आंदोलन किंवा शेतकरी जी चळवळ आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी घेराव घातला होता शहराला. शेतकरी आंदोलन, सगळे पंजाब, हरियाणा आणि आजूबाजूचे जे राज्य आहेत त्यांनी दिल्लीला घेराव घातला होता आणि शेतकरी आंदोलन सुरू केलं होतं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय होता, एकतर ते 3 जे कृषी कायदे आणले होते शासनाने, ते 3 कृषी कायदे रद्द करा अशी शेतकऱ्यांची मागणी होती. आणि सगळ्यात महत्त्वाची जी मागणी होती ती होती MSP ची, मिनिमम सपोर्ट प्राइस. की मिनिमम सपोर्ट प्राइस किंवा किमान हमी भाव देऊन सुद्धा शेतकऱ्यांचा जो लागत खर्च आहे किंवा शेतकऱ्यांना जो निविष्ठी खर्च आहे, जे इनपुट कॉस्ट आहे, ती पण कव्हर होत नाही. याचं कारण म्हणजे आता अनेक मुद्दे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल की स्वामीनाथन आयोगाने सांगितलं होतं की शासनाला सांगितलं होतं की तुम्ही जो MSP आहे तो वाढवून दिला पाहिजे. आणि शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे तुम्ही आम्हाला मिनिमम सपोर्ट प्राइस ठरवून द्या.
तर असे अनेक मुद्दे होते की ज्याच्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. मग आता राज्यसेवाचा जो नवीन पॅटर्न आहे त्याच्यामध्ये अभ्यास करत असताना नेमके शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, मिनिमम सपोर्ट प्राइस संबंधी काय काय मुद्दे आहेत, त्याच्यामध्ये कोणती कोणती आव्हाने आहेत, कोणते कोणते प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत आणि त्याच्यावर उपाय काय असू शकतात, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे नवीन जो पॅटर्न आहे यामध्ये घोकमपट्टी आणि पाठांतर करण्यापेक्षा चालू घडामोडींचा अभ्यास, वर्तमानपत्रांचा अभ्यास आणि त्याच्यावरून चालू घडामोडीमध्ये नेमकं काय सुरू आहे याचा अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये नुसतं फॅक्ट पाठ करण्यापेक्षा किंवा आकडेवारी पाठ करण्यापेक्षा तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत आणि बाबा कोणत्या समस्या आहेत, त्या समस्या तुम्हाला मांडता आल्या पाहिजे, त्याच्यावर उपाय काय आहे तो उपाय तुम्हाला सांगता आला पाहिजे. तर अशा पद्धतीचा अभ्यास तुम्हाला आता इथून पुढे करायचा आहे. आपण फक्त अभ्यासक्रमाची एक ओळख करतोय, तोंडओळख करतो आहे. तुम्हाला अभ्यासक्रमामधला एक एक शब्द मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्हाला कळतं आहे का? तुम्ही माझ्याशी कनेक्ट करू शकता आहात का? मला कमेंट करून सांगा. येस सर नो. जे रेग्युलर विद्यार्थी आहेत, ज्यांना माहिती आहे, ज्यांनी कालचं लेक्चर केलं त्यांना माहिती आहे की आपल्या लेक्चरमध्ये आपण इंटरॅक्शनवर जास्त भर देतो. म्हणून कमेंट सेक्शनचा जास्तीत जास्त वापर करा. शॉर्टमध्ये वाय किंवा एन टाईप करून तुम्ही तुमचं प्रतिक्रिया कळवा, किंवा जर कोणाला बोलायचं असेल, कोणाला प्रश्न विचारायचा असेल डायरेक्ट माईकमध्ये, तर मला तसं सांगा. माईक म्हणून कमेंट करा, मी तुम्हाला माईक ओपन करण्याची परवानगी देईल. तुम्ही थेट माझ्याशी डायरेक्टली माईकमधून बोलू शकता. येस सचिन, सुशील, निलेश. चला बाकीच्यांनी पण कमेंट करा. मग आता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान, त्याच्या समोरच्या समस्या, त्याच्या संबंधित मुद्दे, किमान आधारभूत किंमत, त्याच्या संबंधित समस्या, सार्वजनिक वितरण प्रणाली. सार्वजनिक वितरण प्रणाली तुम्हाला 2 मिनिटाच्या आत सार्वजनिक वितरण प्रणाली कशा पद्धतीने चालते हे मी तुम्हाला चार्टच्या माध्यमातून, डायग्रामच्या माध्यमातून समजून सांगतो. नीट लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या. आणि याच्यावर प्रश्न कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात हे बघा. आता सार्वजनिक वितरण प्रणाली, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो PDS. सार्वजनिक वितरण प्रणाली. आता सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये केंद्र शासनाचं उद्दिष्ट काय आहे की जे अन्नधान्य आहे हे गोरगरिबांपर्यंत, जे आर्थिकदृष्ट्या मागास लोक आहेत किंवा काय म्हणतात त्याला सामाजिकदृष्ट्या मागास लोक आहेत, यांना कमी किमतीमध्ये, रास्त दरामध्ये अन्नधान्य मिळालं पाहिजे. म्हणून शासनाने काय केलेलं आहे, इथे तुम्ही बघा, इथे केंद्र सरकार आहे. केंद्र सरकारची एक संस्था आहे, तिचं नाव आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही 2 पद्धतीने कार्य करते. 2 पद्धतीने कार्य करते. एक म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्यांकडून ही माल विकत घेते आणि शेतकऱ्यांना किमान हमी भाव देते. ठीक आहे. त्यानंतर फूड कॉर्पोरेशनचे गोडाऊन असतात. संपूर्ण देशभरामध्ये फूड कॉर्पोरेशनचे गोडाऊन आहे. त्याच्यामध्ये हे अन्नधान्य साठवलं जातं. त्याच्यामध्ये गहू आहे, तांदूळ आहे आणि जवळजवळ 22 ते 23 प्रकारचे वेगवेगळे पिकं आहेत. आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया काय करतं किंवा केंद्र शासन काय करतं, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून जे राज्य शासन आहेत, राज्य शासनांना ते अन्नधान्य पुरवलं जातं. आणि राज्य शासनाच्या अंतर्गत जो फूड अँड सिव्हिल सप्लायज डिपार्टमेंट आहे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय, अन्न आणि नागरी पुरवठा खातं, हे जे खातं आहे, अन्न आणि नागरी पुरवठा, तुमच्या जिल्ह्यामध्ये अन्न आणि नागरी पुरवठा अधिकारी असतो, BDO. ठीक आहे. SDO म्हणजे तहसीलदार, नायब तहसीलदार लेवलचे हे लोक असतात. तर अन्न आणि नागरी पुरवठा हे विभाग असतं. याच्या अंतर्गत एक यंत्रणा असते, तुम्हाला माहिती असेल, स्वस्त धान्य दुकान.
किंवा ज्याला आपण रेशनची दुकानं म्हणतो, रेशनची दुकानं, तर केंद्र शासन काय करतं, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून जे अन्नधान्य देशभरातून गोळा केलेलं आहे ते राज्य शासनाकडे पाठवलं जातं. राज्य शासन त्याची किंमत फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला किंवा पर्यायाने केंद्र सरकारला देतात आणि राज्य सरकारच्या खात्यातून किंवा राज्य सरकार हे जे अन्नधान्य आहेत ते स्वस्त धान्य दुकानांकडे पाठवले जातात. आणि या स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून जे गोरगरीब लोक आहेत त्यांना 1 रुपया, 2 रुपया, 3 रुपया या किमतींवर जे वेगवेगळे अन्नधान्य आहेत ते विकले जातात. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये अशा पद्धतीने ही चालते सार्वजनिक वितरण प्रणाली. आता याच्यामध्ये जे शेतकऱ्यांकडून अन्नधान्य विकत घेतलं जातं त्याला आपण म्हणतो मिनिमम सपोर्ट प्राइस. म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किमान हमी भाव जो आहे त्या किमान हमी भावाच्या वर शेतकऱ्यांकडून अन्नधान्य विकत घेते. आणि राज्य शासनाला जे अन्नधान्य दिलं जातं त्याची कोणती किंमत असते, म्हणजे राज्य शासन केंद्र सरकारला किती रुपये देतात तर त्याला आपण म्हणतो सेंट्रल इश्यू प्राइस. सेंट्रल इश्यू प्राइस म्हणजे लक्षात घ्या, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया शेतकऱ्यांकडून जो माल विकत घेते त्याच्यासाठी मिनिमम सपोर्ट प्राइस या किंवा किमान हमी भावावर ते अन्नधान्य विकत घेतलं जातं. आणि राज्य शासनाला जेव्हा ते विकलं जातं तेव्हा त्याला आपण म्हणतो सेंट्रल इश्यू प्राइस. ठीक आहे. आता जर आपण सेंट्रल इश्यू प्राइस मधून मिनिमम सपोर्ट प्राइस ही जर वजा केली तर आपल्याला एकूण अन्न सबसिडी मिळते. अन्न सबसिडी किंवा अन्न अनुदान. म्हणजे जे आपण बघितलं शासन शेतकऱ्यांना अनुदान देतं तसंच 3 वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान शासन देतं. कोणते कोणते अनुदान आहे, एक आहे फूड म्हणजे अन्न, दुसरा आहे फ्युएल म्हणजे इंधन आणि तिसरं म्हणजे फर्टिलायझर म्हणजे खत. सो अशा पद्धतीने 3 प्रकारची अनुदानं दिली जातात नागरिकांना, फूड, फर्टिलायझर आणि फ्युएल, अन्न, इंधन आणि खत. मग शासन संपूर्ण वर्षभरामध्ये किती अन्न अनुदान देतं, किती फूड सबसिडी देतं, ती अमाऊंट ती आपल्याला कशी कळते, ती आपल्याला अशी कळते की एकूण सेंट्रल इश्यू प्राइस याच्यातून जर आपण मिनिमम सपोर्ट प्राइस जर वजा केली तर तिला आपण एकूण अन्न सबसिडी असं म्हणतो. कळलं का? मला कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने आपली सार्वजनिक वितरण प्रणाली चालते. कळलंय का? यस सर नो? कमेंट करून सांगा. येस, सुशील, सचिन, दर्शना, संदीप. आता याच्यामध्ये प्रश्न कुठून विचारला जाईल, कशा पद्धतीने विचारला जाईल? तुम्हाला जुन्या पॅटर्न मध्ये प्रश्न फॅक्च्युअल प्रश्न विचारले जायचे. कसे प्रश्न विचारले जायचे की सगळ्यात पहिला प्रश्न की मिनिमम सपोर्ट प्राइस कोण ठरवतं? ठीक आहे. मिनिमम सपोर्ट प्राइस कशी ठरवली जाते, कसे ठरवले जाते? ठीक आहे. इव्हन राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जुन्या पॅटर्न मध्ये तुम्हाला MSP चा भाव विचारला जायचा. काही ठराविक पिकं होती, उदाहरणार्थ कॉटन असेल, ऑइल सीड असतील, तर कोणत्या पिकाचा हमी भाव किती आहे, किमान हमी भाव पण विचारला जायचा. एक प्रश्न म्हणजे 2012-13 पासून तर 2018-19 पर्यंत एक प्रश्न हा किमान हमी भावावर असायचा. लक्षात घ्या. पण याच्यामध्ये फॅक्च्युअल प्रश्न विचारले जायचे. परंतु आता नवीन पॅटर्न मध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल? सगळ्यात पहिलं की सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये समस्या कोणत्या?
मग आता समस्या असतील तर त्याच्यामध्ये सुधारणा काय केल्या पाहिजे, सुधारणा काय केल्या पाहिजे. दुसरा प्रश्न की जे मिनिमम सपोर्ट प्राइस आहे याच्यामध्ये नेमका काय समस्या. मग समस्या जर असतील तर मग त्याच्यामध्ये सुधारणा कोणत्या, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये जे ऊस पिकवणारे जे शेतकरी आहेत त्यांचं आणि जे कारखाने असतात यांचे वाद होत राहतात नेहमी. आता ऊस कोणत्या किमतीवर खरीदला जातो, तर फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस FRP वर खरीदला जातो. शेतकऱ्याने आपला ऊस कारखान्याला कोणत्या किमतीत विकला पाहिजे याला आपण फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस म्हणतो. मग याला अनुसरून पण बऱ्याच वेळेला भांडणं होतात, मारामाऱ्या होतात. मग यावेळेस म्हणजे ऊस शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत. एकूण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जो साखर उद्योग आहे, साखर उद्योग याच्या काय समस्या आहेत, त्याच्यावर आपण काय तोडगा काढू शकतो, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला लेखी उत्तर लिहायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर सार्वजनिक वितरण प्रणाली, सार्वजनिक वितरण प्रणालीची उद्दिष्टे, कार्यप्रणाली कशी चालते, सार्वजनिक प्रणालीच्या मर्यादा काय आहेत, त्याच्यामध्ये सुधारणा कोणत्या केल्या पाहिजे. बफर स्टॉक म्हणजे काय. बफर स्टॉक म्हणजे दरवर्षी आपलं शासन अन्नधान्याचा भंडार करून ठेवतं, साठवून ठेवतं, जेणेकरून नॅचरल कॅलॅमिटी आली, नैसर्गिक संकट आलं तर ते आपल्याला वापरता आलं पाहिजे. तर बफर स्टॉक कशा पद्धतीने आपण मेंटेन करतो, त्याच्या संबंधी काय समस्या आहेत, त्याच्या संबंधी काय मुद्दे आहेत, अन्न सुरक्षा संबंधी काय समस्या आहेत. आता अन्न सुरक्षा म्हणजे काय लक्षात घ्या. अन्न सुरक्षा म्हणजे जर आपण अन्न सुरक्षा म्हटलं तर प्रत्येकाला प्रत्येक वेळी पुरेसं अन्न मिळालं पाहिजे. अन्न सुरक्षा प्रत्येकाला प्रत्येक वेळी पुरेसे अन्न मिळाले पाहिजे. आता हे अन्न कसे पाहिजे, हे रास्त भावात असलं पाहिजे, म्हणजे ते महाग असून चालणार नाही, ते स्वच्छ आणि आरोग्यदायी असलं पाहिजे. याला आपण म्हणतो फूड सिक्युरिटी किंवा अन्न सुरक्षा. मग अन्न सुरक्षा संबंधी काय काय आपल्याकडे मुद्दे आहेत, कोणत्या कोणत्या समस्या आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे आता क्लायमेट चेंज होत चाललेला आहे. ठीक आहे. क्लायमेट चेंजमुळे काय होतं आहे, क्लायमेट चेंज किंवा हवामान बदल. तर दरवर्षी आपल्या हवामानाचे जे पॅटर्न्स आहेत ते बदलत चाललेले आहेत. जिथे अतिवृष्टी व्हायची, जिथे खूप पाऊस व्हायचा तिथे आता पाऊस पडत नाहीये. जिथे कोरडी जमीन राहायची किंवा जिथे काय म्हणतात त्याला पाऊस पडायचा नाही किंवा पर्जन्य छायेचा जो प्रदेश असायचा तिथे आता वृष्टी अतिवृष्टी होते आहे. तुम्ही जर दुबईचं उदाहरण बघितलं तर दुबईला आता खूप मोठ्या प्रमाणात महापूर येऊन गेला. म्हणजे दुबईच्या इतिहासामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वाधिक पाऊस झाला. शहराच्या शहर मध्ये पाणी साचलं. म्हणजे वाळवंटासारख्या ठिकाणी इतका पाऊस पडला की सगळं शहर म्हणजे भरून गेलं, गाड्या वाहून गेल्या. मग याचा अर्थ काय की हवामान बदलामुळे आपल्या हवामानाचा जो पॅटर्न आहे तो बदलत चालला आहे. त्याच्यामुळे याचा सगळ्यात मोठा परिणाम शेतीवर होतोय, शेती उत्पादनावर होतोय. मग आपल्याला पिकं कशी पाहिजेत, तर आपल्याला क्लायमेट रेजिस्टंट म्हणजे सॉल्ट रेजिस्टंट म्हणजे काय, तर समुद्राची पातळी जर वाढली, ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राची पातळी वाढली तर खाऱ्या पाण्यात सुद्धा पिकं उगवली पाहिजे, खाऱ्या पाण्यात सुद्धा उत्पादन घेता आलं पाहिजे, अशा पिकं आपल्याला तयार करायचे. त्याच्यानंतर फ्लड रेजिस्टंट म्हणजे काय
की पूर आला, महापूर आला, सगळीकडे पाणी भरलं, तर अशा अवस्थेत देखील आपल्याला शेती करणं सोपं झालं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण का करतो आहोत, तर आपल्याकडे अन्न सुरक्षा असली पाहिजे. अन्न सुरक्षा, ठीक आहे, हा सिलेबस मधला मुद्दा आहे, हा तुम्हाला मी समजून सांगतोय. अन्न सुरक्षा आणि त्या संबंधीच्या समस्या. तर अन्न सुरक्षेसमोर सगळ्यात मोठं चॅलेंज आहे क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग. मग अन्न सुरक्षा म्हणजे काय? प्रत्येकाला प्रत्येक वेळी पुरेसं अन्न प्राप्त झालं पाहिजे, ते रास्त भावात मिळालं पाहिजे. आणि मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला शेतीवर संशोधन करावं लागेल. चांगल्या चांगल्या आपल्याला प्रजाती शोधून काढाव्या लागतील, ज्या पूर, महापूर किंवा क्लायमेट चेंज, कुठल्याही प्रकारे जर क्लायमेट बदललं तर अशाही परिस्थितीमध्ये त्याचं उत्पादन क्षमता कमी व्हायला नको. आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 140 कोटी 142 कोटीच्या वरती आपली लोकसंख्या गेलेली आहे. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला आपला देश आहे. जगाचा जर आपण क्षेत्रफळ बघितलं तर केवळ 4% भूभाग आपल्या भारताला मिळालेला आहे. आणि या 4% भूभागावर एक 17 ते 18% लोकसंख्या ही वसलेली आहे. तर इतक्या लोकांचं पोट भरायचं, ते पण लिमिटेड जागा असताना, हे आपल्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे, खूप कठीण आहे. आणि म्हणून अन्न सुरक्षा आणि त्या संबंधीच्या ज्या काही समस्या आहेत याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातील. इथपर्यंत कळलंय का? मला कमेंट करून सांगा. इथपर्यंत कळलंय का? कमेंट करून सांगा. येस, संदीप कुमार कांबळे, वर्षभरातला पाऊस एका दिवसात पडला. मी तर म्हणेल कमीत कमी मागच्या 4-5 वर्षातला पाऊस एका दिवसात दुबईमध्ये पडला असेल. तो त्यामुळे अन्न सुरक्षा आणि त्या संबंधीच्या समस्या, त्यानंतर तंत्रज्ञान मोहिमा, म्हणजे शेतीमध्ये जे आपण तंत्रज्ञान वापरतो आहे त्या तंत्रज्ञान मोहिमा, त्याच्यानंतर पशुपालनाचे अर्थशास्त्र, या सगळ्या टॉपिक्सवर आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे. त्यानंतर भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग. आता अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे काय? तर तुम्हाला लेटेस्ट केस आता माहिती असेल, पतंजलीनी आता भरपूर वेगवेगळे प्रोडक्ट्स काढलेले आहेत. म्हणजे सुरुवातीला आयुर्वेदिक औषधांपासून सुरुवात केली आणि आता मॅगी असेल, पास्ता असेल, अशा गोष्टी सुद्धा त्यांनी बाजारात आणल्यात. मग काय म्हणतात त्याला, अन्न प्रक्रिया किंवा संबंधित उद्योग, त्याच्यामध्ये काय काय येतं? तुम्ही जे काही पॅकेज्ड फूड खाता, पॅकेज्ड फूड, तुम्ही कुठलीही गोष्ट जर पाकिटातली खात असाल तर ती अन्न प्रक्रिया करून आलेली असते. मग बटाट्याचे चिप्स असतील, केळीचे चिप्स असतील, किंवा माझा असेल, फ्रुटी असेल, मॅगी असेल, पास्ता असेल, चिवडा असेल, गुलाबजाम असतील, अगदी वाटेल ते तुम्ही उदाहरण देऊ शकता याच्यामध्ये. असे सगळे उद्योग हे अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये येतात. आणि अगदी बरोबर आहे रोहन, FSSAI हे लायसन्स घ्यावं लागतं, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया, याचं लायसन घ्यावं लागतं. ठीक आहे, जर तुम्हाला हॉटेल टाकायचं असेल किंवा कुठलाही अन्न प्रक्रिया उद्योग टाकायचा असेल तर तुम्हाला FSSAIचं लायसन्स घ्यावं लागतं. तर मग भारतामध्ये हा जो अन्न प्रक्रिया उद्योग आहे तो खूप मोठा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मग त्या उद्योगाची व्याप्ती किती, त्या उद्योगाचं महत्त्व किती, त्याचे स्थान काय असतं, त्याचे अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम आवश्यकता म्हणजे काय, आता अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम सांगतो तुम्हाला 1 मिनिटात. त्याच्यानंतर पुरवठा साखळी व्यवस्थापन, हे सगळे मुद्दे आपल्याला एक्झाममध्ये विचारले जाणार आहेत. ठीक आहे, तर अन्न प्रक्रिया उद्योगाचं व्याप्ती खूप मोठी आहे, महत्त्व खूप जास्त आहे. कारण की आपलं उद्दिष्ट आहे की आपला जो शेतकरी आहे, आपला जो बळीराजा आहे, त्याचं उत्पन्न आपल्याला वाढवायचं आहे. ठीक आहे, 2017 ते 2022 या 5 वर्षामध्ये मोदी सरकारने उद्दिष्ट ठेवलं होतं डबलिंग फार्मर्स इन्कम, शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुप्पट करायचं आहे. तुम्हाला माहिती असेल, मला कमेंट करून सांगा,
या कार्यासाठी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र शासनाने कोणती समिती नेमली होती? अशा प्रकारचा फॅक्च्युअल प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये विचारला जात होता, जुन्या पॅटर्नमध्ये विचारला जात होता की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र शासनाने कोणती समिती स्थापन केली होती. 4 ऑप्शन्स. परंतु आता नवीन पॅटर्नमध्ये वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जाणार आहेत की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासनाने कोणते कोणते उपाय योजना रचल्या आहेत, उदाहरणासहित स्पष्टीकरण द्या. चला, आजच्या लेक्चरमध्ये पहिला आणि सोपा प्रश्न तुम्हाला मी सांगतो आहे इथे, की जो नवीन पॅटर्नमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो की शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासनाने कोणत्या उपाययोजना केल्या? अशा प्रकारचा प्रश्न 10 मार्कांसाठी आणि 150 शब्दांसाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तुम्हाला कळलं का जुन्या पॅटर्नमध्ये आणि नवीन पॅटर्नमध्ये काय फरक आहे? जुन्या पॅटर्नमध्ये तुम्हाला फक्त समितीचं नाव विचारलं जाईल, समिती कधी स्थापन झाली हे विचारलं जाईल, समितीने अहवाल कधी दिला हे सांगितलं जाईल. परंतु नवीन पॅटर्नमध्ये तुम्हाला ह्यापैकी काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर मग शेतकऱ्यांचं उत्पन्न आपल्याला दुप्पट करायचं आहे. मग शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडधंदा म्हणून जर अन्न प्रक्रिया उद्योग सुरू केला तर त्याचं उत्पन्न वाढण्यास, उत्पन्न वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे. मग त्यामुळे अन्न प्रक्रिया उद्योगासाठी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान, सबसिडी, आर्थिक मदत ही शासनाकडून केली जाते. ठीक आहे. मग तुम्ही विचार करा की जर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला हातभार लागला तर आपल्या देशाची किती प्रगती होईल. आणि आपला जो अन्न सुरक्षेचा मुद्दा आहे तो किती चांगला सुटणार आहे, लक्षात घ्या. तर आता मी जस्ट एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एक एक गोष्ट सांगतो आहे. पुढे जाऊन जेव्हा आपण क्वेश्चन आन्सर डिस्कस करणार, आपण आपल्या या प्रोसेसमध्ये जास्तीत जास्त मागील वर्षांच्या प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत. UPSC चा जो पॅटर्न आहे तो सेम राज्यसेवानी कॉपी केलेला आहे. आता UPSC मुख्य परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सिलेबस सेम आहे. त्यामुळे UPSC मध्ये अगदी 2012 पासून तर 2023 पर्यंत जेवढ्याही परीक्षा झालेल्या आहेत मित्रांनो, या सर्व परीक्षांमध्ये ज्या मागील वर्षाचे प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नांचं डिस्कशन आपण करणार आहोत. या सर्व प्रश्नांचं विश्लेषण मी तुम्हाला करून दाखवणार आहे. प्रश्न का विचारला गेला, त्याचं उत्तर नेमकं कसं लिहावं, उत्तर लेखनामध्ये स्टेप कोणत्या फॉलो करायच्या. उत्तर लेखनासाठी मी तुम्हाला 4 स्टेपचा फॉर्म्युला सांगणार आहे. 4 स्टेप. कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारू द्या, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला आता UPSC मध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. क्रिटिकली अनालाइज, डिस्कस. तुम्ही UPSCच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघितल्या आहेत का? मला कमेंट करून सांगा. तुमच्यापैकी कोणी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघितल्या आहेत का? मला कमेंट करून सांगा. तुम्ही नाही, ओके. कोणीच बघितलं नाही. भूषणनी बघितल्यात, ओके. दर्शनाने नाही, संदीप नाही. तुम्हाला मी एक लिंक देतो. मी आता आपल्या टेलिग्राम चॅनलवर तर मी ऑलरेडी शेअर केलेलं आहे, परंतु मी तुम्हाला आणखीन एकदा लिंक देतो. त्या लिंकवर, आपल्या कोर्स लिंकवर तुम्ही जा. त्या कोर्स लिंकवर मी PDF अपलोड करणार. त्याच्यामध्ये मी अगदी 2012-13 पासून तर अगदी अलीकडच्या 2021, 22, 23 पर्यंत याच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत त्या मराठीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्हाला PDF दिलेली आहे. तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल तर टेलिग्रामवर पण तुम्हाला मिळेल. तुम्ही डायरेक्ट कोर्स लिंकवर गेला तर तिथे पण तुम्हाला मी
PDF अवेलेबल करून देईल. तुम्ही जा ती PDF बघा. मागील वर्षांमध्ये UPSCने कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत याचा अंदाज तुम्हाला घेता येईल. ठीक आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे जे UPSCचे प्रश्न विचारले जातात, तर त्याचं लेखन करण्यासाठी मी तुम्हाला एकच मेथड सांगणार आहे, ज्याला मी 4 स्टेप मेथड म्हणतो. कुठलंही उत्तर तुम्ही या 4 स्टेप वापरून तुम्ही लिहू शकता. UPSCला कितीही कसाही कठीण प्रश्न विचारू द्या, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या 4 स्टेप सिंपल स्टेप वापरून तुम्हाला देता येणार आहे. तर आणि हे जे सगळे प्रश्न आहेत 2012 पासून तर 2023 पर्यंतचे जे PYQ आहेत, या सर्व प्रश्नांचं विश्लेषण म्हणजे विश्लेषण आणि मॉडेल आन्सर्स याची संपूर्ण PDF तयार आहे आणि एका बुकलेट स्वरूपामध्ये लवकरात लवकर आपण स्वप्न स्टडीजच्या प्रकाशनाच्या अंतर्गत ती पब्लिश करणार आहोत. ती पण तुमच्यासाठी काही दिवसामध्ये अवेलेबल होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मागच्या 10 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये जेवढेही प्रश्न आले त्यांची रेडीमेड उत्तरं मिळणार आहेत. अगदी इंट्रोडक्शन कसं लिहावं, उत्तराचा गाभा कसा लिहावा, उत्तराचा निष्कर्ष कसं लिहावं, आणि जर इंट्रोडक्शन असेल तर 4 वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही इंट्रोडक्शन कसं लिहू शकता, निष्कर्ष असेल तर 4 वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही निष्कर्ष कसा लिहू शकता, अशी संपूर्ण एक बुकलेट आपण लवकरात लवकर स्वप्न स्टडीजच्या माध्यमातून प्रकाशित करणार आहोत. तर त्याच्यामध्ये ते बुकलेट तर असणारच आहे, प्लस क्लासमध्ये देखील आपण या सगळ्या गोष्टींचा सराव करणार आहोत. इंट्रोडक्शन म्हणजे कुठलंही उत्तर जर तुम्हाला लिहायचं असेल तर त्याचे भाग असतात. त्याच्यामध्ये पहिला भाग असतो, कुठलंही उत्तर जर तुम्हाला लिहायचं असेल तर त्याच्यामध्ये पहिला भाग असतो प्रस्तावनेचा, दुसरा भाग असतो उत्तराचा गाभा आणि तिसरा भाग असतो निष्कर्ष. आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे UPSCचे प्रश्न आहेत, आता त्याच्यामध्ये पहिला प्रश्न सांगतो, एक म्हणजे डिस्कस म्हणजे काय, चर्चा करा. त्यानंतर दुसरा प्रश्न असतो ॲनालाइज म्हणजे विश्लेषण करा. तिसरा प्रश्न असतो क्रिटिकली ॲनालाइज म्हणजे टीकात्मक विश्लेषण करा. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्झामिन म्हणजे काय, परीक्षण करा. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हे UPSCने मागच्या 10 वर्षात विचारलेले आहेत आणि असा अंदाज आहे की राज्यसेवा सुद्धा त्याच पद्धतीने प्रश्न विचारणार आहे, कारण की संपूर्ण पॅटर्न राज्यसेवेने कॉपी केलेला आहे. मग प्रश्नांचे प्रकार कितीही असू द्या, त्यांचं उत्तर जर लिहायचं असेल तर त्याच्यामध्ये प्रस्तावना कशी लिहायची, उत्तराचा गाभा कसा लिहायचा आणि निष्कर्ष कसा काढायचा, याची मी एक 4 स्टेप मेथड तुम्हाला सांगणार आहे. 4 स्टेप तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. कशाही प्रकारचा प्रश्न येऊ द्या, चर्चा करा, विश्लेषण करा, टीकात्मक विश्लेषण करा, परीक्षण करा, कुठल्याही प्रकारचा प्रश्न येऊ द्या, तुम्हाला ह्या 4 स्टेपचा फॉर्म्युला फॉलो करून तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता येणार आहे. सो अशा प्रकारे आपण डिस्कस केला सिलेबस. 5वा आणि 6वा मुद्दा आपण कव्हर केलेला आहे. इथपर्यंत आपण जे काही डिस्कस केलं ते कळालं आहे का, मला कमेंट करून सांगा. येस और नो. इथपर्यंत जे काही डिस्कस आपण केलेलं आहे ते कळालं आहे का, मला कमेंट करून सांगा. येस येस येस. रोहन, सचिन, संदीप, दर्शना, सुशील, सुमित. मग 7वा जो आता डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम आवश्यकता म्हणजे काय हे सांगतो तुम्हाला. चला, कुठलाही उद्योग असेल तर त्याचं अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम रिक्वायरमेंट असतात. म्हणजे काय तर सांगतो. आता शेती आहे, मग शेतीमध्ये अपस्ट्रीम म्हणजे काय की अगदी शेतापर्यंत, म्हणजे हे शेत आहे,
मग बियाणं असेल, सिंचन असेल, हे सगळे याला आपण म्हणतो अपस्ट्रीम. अपस्ट्रीम. आणि शेतीपासून बाजारात जायचं असेल त्याला आपण म्हणतो डाऊनस्ट्रीम. लक्षात घ्या. म्हणजे आता जर एखादं आपण फॅक्टरीचं उदाहरण घेतलं, फॅक्टरी, तर कच्चा माल फॅक्टरीपर्यंत येतो, वेगवेगळी उपकरणं फॅक्टरीपर्यंत येतात, याला आपण म्हणतो अपस्ट्रीम. आणि फॅक्टरीमध्ये एकदा का माल तयार झाला की तो बाजारापर्यंत जेव्हा जातो त्याला आपण म्हणतो डाऊनस्ट्रीम. हे डाऊनस्ट्रीम, हे अपस्ट्रीम. कळलंय का? मला कमेंट करून सांगा. मग जर आता अन्न प्रक्रिया उद्योग असेल तर कच्चा माल काय आहे? अन्न प्रक्रियेमध्ये कच्चा माल काय आहे? तर शेतीचं जे उत्पादन आहे, शेतमाल, तो कच्चा माल आहे. मग तो कच्चा माल फॅक्टरीपर्यंत आणणे आणि फॅक्टरीपासून बाजारापर्यंत नेणे, याला आपण म्हणतो अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम. कार्तिकचा डाऊट आहे की मी UPSC मराठीमधून करतोय सर, याआधी एक अटेम्प्ट दिलेला आहे 2023, हा 2024चा अटेम्प्ट देणार नाही. फुल फोकसने UPSC प्लस MPSC तयारी करतोय. सिलेबस सेम असल्यामुळे या दोन्ही एक्झाम मला द्यायच्या आहेत. प्लीज गाईड मी. सो त्यासाठीच आपण ही लेक्चर सिरीज ऑर्गनाईज केलेली आहे. एवढ्यासाठीच हा अट्टहास. ठीक आहे. तर या लेक्चर सिरीजमध्ये तुम्हाला जसं सांगितलं की इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, अर्थव्यवस्था आपण घेणार आहे, परंतु या एकाच कोर्समध्ये तुम्हाला संपूर्ण पेपर 3 मी देणार आहे. मग त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था प्लस सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्लस एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट. ठीक आहे. आणि मराठीतून करणार आहात तर आपल्याकडे मटेरियल अवेलेबल आहे, नोट्स अवेलेबल आहे, शिकवायला मी आहे आणि मेहनत तुम्हाला करायची आहे. ओके. तर अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम तुम्हाला कळलेलं असेल. आता पुरवठा साखळी व्यवस्थापन म्हणजे काय? लक्षात घ्या. पुरवठा साखळी व्यवस्थापन किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सप्लाय चेन मॅनेजमेंट. पुरवठा साखळी व्यवस्थापन. पुरवठा साखळी व्यवस्थापन म्हणजे काय की अगदी उत्पादक उत्पादन तयार करतो आणि तो कोणाकडे देतो? होलसेलरकडे देतो. होलसेलर. ठीक आहे. होलसेलर काय करतो? हा रिटेलरला देतो. आणि रिटेलर काय करतो? ग्राहकांना विकतो. ही एक सिंपल सप्लाय चेन आहे. अगदी साधी पुरवठा साखळी आहे. उत्पादक, होलसेलर, रिटेलर आणि ग्राहक. उत्पादक उत्पादन करतो. उदाहरणार्थ रामदेव बाबा पतंजली मॅगी तयार करतात. पतंजलीची मॅगी ते होलसेलरला विकून टाकतात, कारण की लाखो पॅकेट ते तयार करतात आणि स्वतः रामदेव बाबा के एक एक पाकिट गिरायकाला विकू शकत नाही, म्हणून ते होलसेलरला जाऊन विकतात. होलसेलर काय करतो? कुणाला 10,000, कुणाला 50,000, कुणाला 20,000, कोणाला 100, कोणाला 500 असे पाकिट रिटेलरला विकतो. आणि रिटेलर काय करतो? तर ग्राहकांना कुणाला 1 पाकिट, कुणाला 2 पाकिट, कुणाला 5 पाकिट असे ग्राहकांना विकतो. तर ही एक सिंपल पुरवठा साखळी आहे. येस, सप्लाय डिमांड. बरोबर. परंतु जर आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचं तुम्ही चित्र बघितलं तर ही जी पुरवठा साखळी आहे ही अजून कॉम्प्लेक्स होत जाते. याच्यामध्ये उत्पादकांची संख्या वाढते. याच्यामध्ये कच्चा माल पुरवठा करणारे जे लोक आहेत त्यांची संख्या वाढते. उदाहरणार्थ जर तुम्ही टेस्ला किंवा चला फोक्सवॅगनचं जर उदाहरण घेतलं, फोक्सवॅगन ही जर्मन कंपनी आहे, जर्मन कार मॅन्युफॅक्चर आहे. त्याचं पुण्याला चाकणजवळ खूप मोठा प्लांट आहे.
आता फोक्स वॅगन ही आंतरराष्ट्रीय कंपनी आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ती कार तयार करते आणि कार विकते. मग पुण्यामध्ये जर फोक्स वॅगनचा प्लांट असेल तर कच्चा माल पुरवणारे म्हणजे काय, छोटे छोटे स्पेअर पार्ट्स, अगदी स्प्रिंग पासून नटबोल्ट पासून इंजिन पर्यंत जे वेंडर्स आहेत ते वेगवेगळे वेंडर्स असतात. म्हणजे यांचे जे पुरवठादार असतात ते खूप वेगवेगळे असतात. 100 वेगवेगळ्या प्रकारचे लोक या फॅक्टरीला कच्चा माल पुरवतात. मग फोक्स वॅगन काय करतं, स्वतः फक्त त्यांची असेंब्ली करतं. फोक्स वॅगन स्वतः कुठला पार्ट तयार करत नाही. 100 वेगवेगळ्या लोकांकडून, कोणाकडून स्प्रिंग आणलं, कोणाकडून स्टेअरिंग आणलं, कोणाचे टायर विकत घेतले, असं करून करून अख्खी कार ते तयार करतात आणि भारतामध्ये विकतात. भारतामध्ये पण विकतात, भारताच्या बाहेरही विकतात. मग आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्या पुरवठा साखळीचं व्यवस्थापन कसं करायचं या संबंधीचे जे मुद्दे आहेत हे आपल्याला सिलेबसमध्ये दिलेले आहेत. आता पुरवठा साखळी व्यवस्थापनचं अत्यंत उत्तम उदाहरण जर द्यायचं झालं तर चायनाने काय केलेलं आहे. चायनाचं जर तुम्ही बघितला इतिहास तर 1985 पर्यंत चायनाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली होती. आर्थिक संकट आलं होतं चायनावर. चायनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दारिद्र्य होतं, उद्योग काहीही नव्हते. परंतु जो काही चायनाचा विकास आपण बघतो तो खरा विकास 1985 नंतर सुरू झालेला आहे. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल, परंतु 1985 नंतर जे चायनाने केलं त्यामुळे चायना आज वर्ल्ड लीडर तुम्हाला दिसतो आहे अर्थव्यवस्थेमध्ये. अमेरिका देशालाही आर्थिक बाबतीमध्ये टक्कर देणारा देश म्हणजे चायना आहे. मग चायनाने काय केलं तर सगळ्यात महत्वाचं काम केलं ते म्हणजे आपली जी पुरवठा साखळी आहे ती सशक्त करण्याचा प्रयत्न केला. पुरवठा साखळी म्हणजे तुम्हाला आता कळलं आहे, म्हणजे अगदी उत्पादकापासून तर ग्राहकापर्यंत ही जी साखळी आहे याच्यामध्ये जे वेगवेगळे मध्यस्थ लोक आहेत यांना इंटिग्रेट केलं, यांना एका ठिकाणावर आणलं. त्याच्यामुळे चायनामध्ये जे हब्स आहेत, म्हणजे चायनाने असे मोठे मोठे क्षेत्र तयार करून ठेवलेले आहेत, आर्थिक क्षेत्र, की ज्याच्यामध्ये अगदी छोट्यात छोट्या पुरवठादारापासून तर मोठ्यात मोठा मॅन्युफॅक्चरर त्यांचा एकाच एरियामध्ये असतो. त्याच्यामुळे कच्चा माल असेल तर त्याला ट्रान्सपोर्ट करण्याची गरज नाही. किंवा जसं भारतामध्ये असतं, भारतामध्ये जे स्टील फॅक्टरी आहे, स्टील प्लांट्स आहेत ते छत्तीसगड, ओडिसा या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड आहे. मग तिथे स्टील तयार झालं की संपूर्ण देशभरामध्ये ते ट्रकनी पोहोचवावं लागतं. मग असे अनेक उदाहरणं भारतामध्ये की आपली जी पुरवठा साखळी आहे ती सशक्त नाहीये. आपला अर्धा वेळ ट्रान्सपोर्टेशनमध्ये आणि इतर गोष्टींमध्ये चालला जातो, पण चायनामध्ये तसं नाहीये. अगदी चायनामध्ये जर कोणी फॅक्टरीवाला असेल तर अगदी स्प्रिंग पासून, छोट्यात छोट्या नटबोल्ट पासून तर मोठ्यात मोठ्या मशिनरी पर्यंत सगळे जे उत्पादक आहेत ते एकाच कंपाऊंडच्या आत तुम्हाला सापडतात. त्याच्यामुळे चायनाला कुठलीही गोष्ट उत्पादन करायला कमीत कमी वेळ लागतो आणि कमीत कमी पैसा लागतो. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटत असेल की चायनाच्या गोष्टी इतक्या स्वस्त कशा असतात. मोबाईलचं उदाहरण घ्या. चायनीज मोबाईल जेव्हा मार्केटमध्ये आले होते, जेव्हा भारतामध्ये मोबाईल स्मार्टफोन 20,000ला 50,000ला मिळायचा, अशा काळामध्ये चायनीज मोबाईल जर आपण घेतला तर सेम फीचरवाला मोबाईल आपल्याला 1,500 रुपये 2,000 रुपयामध्ये मिळायचा. तर चायनाला इतक्या कमीत कमी किमतीमध्ये प्रोड्यूस करणं का परवडतं, तर याचं मागचं एकच कारण आहे की पुरवठा साखळी ही चायनाने व्यवस्थित करून ठेवलेली आहे. तुम्हाला मी एक उदाहरण देतो की मी आता काही दिवस अगोदर एक रील बघितली, त्याच्यामध्ये एक माणूस चायनावरून कपडे इम्पोर्ट करत होता. त्यांनी जीन्स मागवल्या होत्या आणि ते 600 किलोचं पाकिट होतं. 600 किलोच्या पाकिटामध्ये जीन्स ठेवल्या होत्या सगळ्या, आणि अगदी स्मॉल पासून मीडियम, लार्ज, एक्सेल, डबल एक्सेल अशा वेगवेगळ्या साईजच्या जीन्स त्याच्यामध्ये होत्या. आणि तो भारतामध्ये येऊन त्या ज्या जीन्स आहेत त्या 300 रुपयापासून तर 500 रुपयाला विकणार होता.
तर तुम्ही सांगू शकता का, एक गेस तुम्ही करू शकता का की एका जीन्सची सरासरी किंमत त्याला किती पडली असेल? सांगू शकता का, काही तुम्ही गेस करू शकता का? एक जीन्स त्याला कमीत कमी किती रुपयाला पडली असेल, सरासरी किंमत सांगा. ₹50. मी तुम्हाला प्रश्न पुन्हा एकदा विचारतो, ज्यांना कळलं नसेल, की एक भारतीय माणूस चायनावरून जीन्स इम्पोर्ट करत होता. त्यांनी तो व्हिडिओ टाकला होता इंस्टाग्रामवर की त्याचं 600 किलोचं पाकिट त्यांनी रिसीव्ह केलं होतं जस्ट. त्याच्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या साईजच्या जीन्स होत्या, अगदी स्मॉल पासून तर डबल एक्सेल पर्यंत, आणि तो ₹300 ते ₹500 तो भारतामध्ये विकणार होता. तर एका जीन्सची किंमत त्याला किती पडली असेल? कोणी ₹50 म्हणत आहे, कोणी ₹150 म्हणत आहे. भूषण म्हणतोय की सर 100 ते ₹150 असेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक जीन्स त्याला ₹6 ते ₹9 पडलेली आहे. इतक्या कमी किमतीमध्ये चायना भारताला तो माल विकता आहे. तुम्ही विचार करा. जर चायना ₹6 जर एक जीन्स, 6 ते ₹9 एक जीन्स आपल्याला विकत असेल, तर तो तयार किती रुपयामध्ये करत असेल? म्हणजे किती कमीत कमी किमतीमध्ये आणि किती कमीत कमी वेळामध्ये चायना ह्या जीन्स किंवा कुठलाही उत्पाद तो तयार करत असेल, तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि याचं एकच कारण ते म्हणजे चायनानी आपल्या ज्या सप्लाय चेन आहेत त्या सशक्त केल्या आहेत, मजबूत केलेल्या आहेत. त्यासोबतच त्यांनी जे आपल्या अर्थव्यवस्थेचं जाळं उभं केलेलं आहे, त्याच्यामध्ये अगदी म्हणजे जे उद्योग आहेत, 2 पद्धतीने त्यांनी औद्योगिक विकास केलेला आहे. एक म्हणजे भांडवल. भांडवलाच्या दृष्टीने अगदी छोट्यात छोटी कंपनी ते मोठ्यात मोठी कंपनी, असं एक त्यांनी जाळं उभं केलेलं आहे. आणि छोट्या छोट्यात कंपनीपासून तर मोठ्यात मोठ्या कंपन्यांपर्यंत सगळ्यांना त्यांनी विकास करण्याचा वाव दिलेला आहे. भारतामध्ये तसं नाहीये. भारतामध्ये छोट्याच कंपन्या जास्त आहेत आणि मोठ्या कंपन्या जास्त आहेत, मधल्या कंपन्याच नाहीत आपल्याकडे. त्याच्यानंतर मजुरी किंवा मजूर, म्हणजे अगदी कमीत कमी मजूर लागण्यापासून तर जास्तीत जास्त मजूर किंवा लेबर इंटेन्सिव्ह ज्या इंडस्ट्रीज आहेत, लेबर इंटेन्सिव्ह म्हणजे काय की जिथे जास्तीत जास्त मजूर लागतात, तर अगदी 10 मजुरांच्या कंपनीपासून तर 1000 मजुरांपर्यंतच्या कंपनीपर्यंत सगळ्यांना विकास करण्यासाठी वाव दिलेला आहे. ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत सगळीकडे औद्योगिक विकास केलेला आहे. या कारणामुळे चायनाची जी सप्लाय चेन आहे ती खूप विकसित झालेली आहे. तर मग सप्लाय चेन म्हणजे काय आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे काय, याचा अर्थ तुम्हाला कळला असेल. मला कमेंट करून सांगा. आणि या माध्यमातून आजच्या लेक्चरपासून मी तुम्हाला हळूहळू टीचिंग पण सुरू केलेलं आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण फक्त सिलेबस डिस्कस करत होतो, परंतु आज मी सिलेबस सांगता सांगता तुम्हाला एक एक कन्सेप्ट देखील शिकवतो आहे. म्हणजे या 2 ते 3 लेक्चरमध्ये हे 2 ते 3 लेक्चर जर तुम्ही केले तर राज्यसेवाचा जो मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे तो सगळा तुम्हाला क्लिअर कट समजून जाईल. तुम्ही कधीही विसरणार नाही किंवा कधीही कन्फ्यूज होणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर जमीन सुधारणा. जमीन सुधारणा जर तुम्हाला माहिती असेल, ब्रिटिशांच्या काळामध्ये जमीनदारी पद्धत होती आपल्याकडे. एक एक जमीनदार होता, हजारो एकर जमीन त्यांच्याकडे असायची. ठीक आहे. आणि भूमिहीन शेतकरी आपल्याकडे खूप असायचे. मग आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, मग भूदान ग्रामदान चळवळ आपण चालू केली. त्याच्यानंतर कायदेशीर पद्धतीने आपण जमीनदारी पद्धत रद्द केली आणि जमिनीचं समांतर वाटप करायला आपण सुरुवात केली.
आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जमीन सुधारणा आपण त्याच्यात लागू केलं. तर त्या जमीन सुधारणा, त्यांच्या संबंधीचे जे चॅलेंजेस आहेत, त्यांच्या संबंधीचे जे काही मुद्दे आहेत, ते आपल्याला सिलेबसमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर 8वा, 9वा आणि 10वा पॉईंट सिलेबसमधला, म्हणजे एवढे 10च पॉईंट जसं मी तुम्हाला काल सांगितलं. 8वा पॉईंट काय आहे? अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम, औद्योगिक धोरणातील बदल आणि त्यांचे औद्योगिक वाढीवर होणारे परिणाम. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की 1991-92 मध्ये आपण औद्योगिक सुधारणा केल्या. मी तुम्हाला ओके ठीक आहे. 1991-92 मध्ये आपण औद्योगिक म्हणजे आर्थिक सुधारणा केल्या. संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये आपण भरपूर मोठे मोठे बदल केले आणि 3 धोरणं आपण राबवली. उखाजा, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, ही 3 धोरणं आपण लागू केली. ठीक आहे. आणि 1991-92 नंतर आपल्या अर्थव्यवस्थेचा संपूर्ण चेहरा मोहरा पालटला. उदारीकरण केलं. उदारीकरण म्हणजे काय की समजा ही अर्थव्यवस्था आहे आणि या अर्थव्यवस्थेमध्ये ज्या कंपन्या होत्या त्या सगळ्या शासकीय कंपन्या होत्या. फक्त शासकीय कंपन्यांचं वर्चस्व होतं आणि ज्या खाजगी कंपन्या होत्या या खूप लिमिटेड होत्या. लायसन्स राज असायचं. कारण की तुम्हाला जर खाजगी कंपनी स्थापन करायची असेल तर तुम्हाला शासनाकडून लायसन घ्यावं लागायचं आणि ते लायसन घेताना त्या मालकाचं नाव, त्या फॅक्टरीचा पत्ता आणि त्याची उत्पादन क्षमता ती पहिले ते लायसन्सवर लिहिली जायची. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्था म्हणजे जे प्रायव्हेट क्षेत्र आहेत किंवा खाजगी क्षेत्र आहे त्याच्यावर संपूर्ण नियंत्रण 1991-92च्या अगोदर होतं. म्हणजे जर एखाद्या खाजगी व्यक्तीला कुठली कंपनी स्थापन करायची असेल तर त्याच्यासाठी ते खूप कठीण असायचं. परंतु 1991-92 नंतर आपण उदारीकरण केलं. उदारीकरण केलं म्हणजे काय केलं तर अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्राला आपण एंट्री दिली आणि त्यानंतर जास्तीत जास्त खाजगी कंपन्या सुरुवात करायला सोपं जाऊ लागलं. लायसन्स राज जे होतं 1991च्या अगोदर ते आपण संपवलं. म्हणजे उदारीकरण म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी कंपन्यांना आपण परवानगी दिली. त्यानंतर खाजगीकरण. खाजगीकरण म्हणजे काय? जी सरकारी कंपनी होती, जी शासकीय कंपनी होती, ती शासकीय कंपनी आपण जनतेला विकली आणि तिचं खाजगीकरण केलं. त्याला आपण म्हणतो खाजगीकरण. आणि जागतिकीकरण म्हणजे काय की जी भारतीय अर्थव्यवस्था आधी बंद होती, कंट्रोल केलेली होती, तिला आपण जागतिक अर्थव्यवस्थेसाठी तिला खुलं केलं. जगाच्या अर्थव्यवस्थेशी आपण जुळवून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला आपण म्हणतो जागतिकीकरण. मग या सगळ्या धोरणांचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला? उदारीकरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला? खाजगीकरणाचा काय परिणाम झाला? जागतिकीकरणाचा काय परिणाम झाला? अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. आता एक उदाहरण द्यायचं तुम्हाला तर तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की जागतिकीकरणाचा शेतीवर काय परिणाम झाला? उदाहरणांसहित स्पष्ट करा. 15 मार्क आणि 250 शब्द. ठीक आहे. जागतिकीकरणाचा शेतीवर काय परिणाम झाला? आता जेव्हा तुम्हाला परिणाम विचारला जातो काय परिणाम झाला तेव्हा 2 प्रकारचे परिणाम होऊ शकतात. एक चांगला परिणाम होऊ शकतो आणि दुसरा वाईट सुद्धा परिणाम होऊ शकतो. ठीक आहे. मग उत्तर लिहित असताना चांगले परिणाम झाले तर ते कोणते झाले? तर हे चांगले परिणाम झाले. 5 चांगले परिणाम आणि 5 वाईट परिणाम. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर लिहायचं आहे. मग तुम्हाला समजा माहिती आहे की तुम्हाला काय लिहायचं आहे तर अशा वेळेस कन्फ्युजन दूर होतं आणि तुम्हाला हळूहळू मुद्दे सुचू लागतात. काय लिहावं हे सुचू लागतं.
परंतु जुन्या पॅटर्नमध्ये काय, फक्त फॅक्ट विचारली जात होती. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण कधी लागू झालं? 1991-92 करेक्ट आन्सर. तेव्हा पंतप्रधान कोण होते? तेव्हा अर्थमंत्री कोण होते? हे इतके वेळा विचारले गेलेत की हे घासून घासून गुळगुळीत झालेले प्रश्न आहेत. हे सगळ्यांना तुम्हाला पाठ झाले असतील. परंतु आता थोडासा तुम्हाला बौद्धिक चलना देण्याचा वाव आहे. पाठांतर कमी करायचं आहे आणि बोलबच्चन जास्त द्यायचं आहे. ठीक आहे, बोलबच्चन जास्त द्यायचं म्हणजे काहीही नाही लिहायचं. काय लिहायचं हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. कळतंय का? मला कमेंट करून सांगा. गुंतवणूक वाढली. ठीक आहे, आपण जेव्हा कृषी क्षेत्र डिस्कस करू तेव्हा मी तुम्हाला या प्रश्नाचं विस्तृतपणे उत्तर लिहून देईल. पण एक जस्ट एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला या प्रश्नाचं उदाहरण दिलंय. अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचा परिणाम, औद्योगिक धोरणातील बदल आणि त्यांच्या औद्योगिक वाढीवर होणारे परिणाम. आता जसं मी काल तुम्हाला सांगितलं, भारताच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये कशा बदल झाले. मी जसं तुम्हाला काल सांगितलं की कुठलीही अर्थव्यवस्था ए, बी आणि सी या 3 टप्प्यांमध्ये विकसित होते. पहिल्यांदा तिचं प्राथमिक क्षेत्र विकसित होतं, म्हणजे शेती असेल, खनन असेल. त्यानंतर तिचं जे द्वितीयक क्षेत्र असतं ते विकसित होतं, त्याच्यामध्ये उद्योग असेल, उत्पादन असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सेवा क्षेत्र किंवा तृतीय क्षेत्र, असं या सिक्वेन्समध्ये आर्थिक प्रगती होते. परंतु भारताच्या केसमध्ये तसं झालेलं नाहीये. भारताने डायरेक्ट ए वरून सी वर उडी मारलेली आहे. मग अशा भारताच्या अर्थव्यवस्थेचे जे काही वैशिष्ट्य असतील याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे. पुढचा मुद्दा, पायाभूत सुविधा, ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळ, रेल्वे इत्यादी. आता पायाभूत सुविधा याच्यावर लक्ष केंद्रित करा. याचं एक उदाहरण देतो तुम्हाला मी. महामार्ग. याचं एक उदाहरण म्हणजे समृद्धी महामार्ग. आता महाराष्ट्राची राज्यसेवा आहे, तर त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या अर्थव्यवस्थेवर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी खूप महत्वाचा आहे. जवळजवळ 720 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. संपूर्ण महाराष्ट्र कव्हर करतो. अनेक औद्योगिक शहरं, अनेक धार्मिक शहरं, धार्मिक गावं, धर्मस्थळं, ऐतिहासिक स्थळं यांना हा महामार्ग जोडतो. परंतु या समृद्धी महामार्गासमोरच्या काही समस्या आता तुमच्या समोर पाहायला मिळतात. मग त्या कोणत्या समस्या आहेत? आता अनेक समस्या आहेत. ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तो समृद्धी महामार्गाला खड्डे पडत आहेत. ठीक आहे, अशा अनेक समस्या, अनेक कारणांमुळे समृद्धी महामार्ग आता चर्चेत आलेला आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की समृद्धी महामार्गाने महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये काय योगदान दिले? महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत योगदान काय? त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं वर्णनात्मक पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवायचा आहे. नुसते फॅक्ट पाठ करायचे नाही. आणि अर्थव्यवस्थेमध्ये मला वारंवार विद्यार्थी विचारतात की सर आकडेवारी कोणती पाठ करायची, फिगर्स कोणत्या कोणत्या पाठ करायच्या, फॅक्ट कोणत्या पाठ करायच्या. तर पाठांतराचं टेन्शन सोडा. जेवढी आकडेवारी मी तुम्हाला या लेक्चर सिरीजमध्ये सांगणार आहे तेवढीच तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. इतर फापट पसारा डोक्यात ठेवायची गरज नाही. तुम्हाला फक्त आन्सर रायटिंगचा जो 4 स्टेप फॉर्म्युला आहे तो शिकायचा आहे. आणि इथून पुढे ज्या गोष्टी मी तुम्हाला देणार आहे आन्सर रायटिंगसाठी तेवढं फक्त तुम्हाला सोबत ठेवायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. कुठल्याही प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवता येणार आहेत. त्यानंतर सिलेबसमधला 10वा मुद्दा म्हणजे गुंतवणूक मॉडेल्स. गुंतवणूक मॉडेल म्हणजे याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे टोल प्लाझा. ठीक आहे, याचं जे गुंतवणूक मॉडेल आहे ते BOT आहे, बिल्ड, ऑपरेट आणि ट्रेड. म्हणजे काय की जिथे जिथे शासनाकडे पैसे नसतात
शासनाकडे जर पैशाचा तुटवडा असेल किंवा भांडवलाचा तुटवडा असेल तेव्हा शासन काय करतं, खाजगी कंपन्यांना बोलवतं आणि त्यांना सांगतं की तुम्ही हा प्रकल्प उभा करा. आपण याला काय म्हणतो, PPP, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. म्हणजे शासन हे खाजगी कंपन्यांसोबत पार्टनरशिप करतं, खाजगी कंपन्यांना सांगतं की तुम्ही तयार करा आणि मग ते आम्हाला विका. याला आपण म्हणतो BOT, बिल्ड ऑपरेट ट्रेड. आता याच्यात वेगवेगळे व्हेरियंट्स आहेत, ते आपण जेव्हा आपण तो टॉपिक घेऊ शिकवायला तेव्हा मी तुम्हाला समजून सांगेल. मग आता या PPP मॉडेलमध्ये काय समस्या आहेत, काय चॅलेंजेस आहेत, त्याच्यावर उपाय काय आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काही वर्ष अगोदर किंवा काही दिवस अगोदर आपल्या महाराष्ट्रामध्ये टोल नाक्याच्या विरुद्ध आंदोलन झालं. याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी नाही आहे, याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे, याच्यामध्ये जे प्रोजेक्टला किंवा तो जो प्रकल्प आहे त्याला जो कालावधी दिला जातो तर तो कमी असतो, दाखवताना तो कमी दाखवला जातो, परंतु जो टोलची जी वसुली असते ती जास्त वर्ष केली जाते. असे अनेक आरोप त्याच्यावर केले जातात. त्याच्यात अनेक समस्या आहेत, अनेक टेक्निकल अडचणी आहेत. मग त्या समस्या कोणत्या, ते प्रश्न कोणते आणि मग त्याच्यावर काय उपाय केला पाहिजे, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. सो जर याचं शॉर्ट समरी जर आपण बघितली तर हे 10 मुद्दे आहेत. कालच्या लेक्चरमध्ये आणि आजच्या लेक्चरमध्ये मिळून मी 10चे 10 मुद्दे तुम्हाला समजून सांगितलेले आहेत. आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना फक्त आणि फक्त एवढ्याच 10 मुद्द्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. याच्या पलीकडे जाऊन सिलेबस नाही, एवढाच सिलेबस आहे. आणि येणाऱ्या 2 महिन्यामध्ये आपल्याला हेच 10 मुद्दे कव्हर करायचे आहेत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे 10 मुद्दे कव्हर करताना आपली पूर्व परीक्षेची तयारी देखील होणार आहे. म्हणजे तुम्ही पुढच्या वर्षीची राज्यसेवा पूर्व परीक्षा देणार असाल किंवा UPSC पूर्व परीक्षा देणार असाल किंवा इव्हन कंबाईन पूर्व परीक्षा देणार असाल तर या सर्व परीक्षांच्या पूर्व परीक्षेची तयारी तुमची सोबतच होणार आहे. याचं कारण म्हणजे हे 10 टॉपिक डिस्कस करत असताना आपण 500 पेक्षा जास्त कन्सेप्ट शिकणार आहोत. 500 पेक्षा जास्त कन्सेप्ट आपण शिकणार आहोत, 500 पेक्षा जास्त संकल्पना आपण शिकणार आहोत. कालचं लेक्चर जर तुम्ही अटेंड केलं असेल तर काल मी एक PDF फाईल दाखवली होती, त्याच्यामध्ये हे 500 पेक्षा जास्त कन्सेप्टची यादी मी तुम्हाला दाखवली होती. आणि हे सगळे कन्सेप्ट मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये आणि मराठीमध्ये समजून सांगणार आहे. इतर कुठेही तुम्हाला इतक्या साध्या सिंपल सोप्या लँग्वेजमध्ये एवढे सगळे कन्सेप्ट मराठीमध्ये कुठेही मिळणार नाहीत. तो आत्तापर्यंत आपण जे काही डिस्कस केलं त्याच्याबद्दल काही डाऊट आहे का, किंवा ओव्हरऑल राज्यसेवा परीक्षा जो नवा पॅटर्न आहे त्याच्या संबंधी तुम्हाला काही डाऊट आहे का, मला कमेंट करून सांगा. डाऊट आहे का काही, येस ऑर नो. आणि बघा आपलं स्टँडर्ड जे टायमिंग आहे ते 8:30 ते 10 आहे. आता 9:40 झालेत, 9:42 झालेले आहेत. अभ्यासक्रम आपण समजून घेतलेला आहे, डिस्कशन केलेलं आहे. पुढचे 10 ते 15 मिनिटं आपण कंटिन्यू करायचं का, आर यू एक्साइटेड, येस ऑर नो, मलाच कमेंट करून सांगा. सगळ्यांकडून मला उत्तर पाहिजे. 9:42 झालेले आहेत, 10 वाजेपर्यंत मला शिकवायचं आहे. आर यू एक्साइटेड? तुम्ही एक्साइटेड असाल तरच मी कंटिन्यू करेल. बाकीच्यांनी पण मला कमेंट करून सांगा. चला, सुशीलने एकाने उत्तर दिलेलं आहे. कल्याणी व्हेरी गुड. कार्तिक, सचिन कुमार व्हेरी गुड. संदीप कुमार व्हेरी नाईस. ओके, सो मला असं वाटतं की मेजॉरिटी विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे येस. सो आपण कंटिन्यू करूया. तर चला, मी आता डायरेक्टच तुम्हाला शिकवायला सुरुवात करतो. आपल्याला सुरुवातीला बेसिक कन्सेप्ट बघायचे आहेत. बेसिक कन्सेप्ट जर तुम्हाला समजले तर अर्थव्यवस्थेचा जो आत्मा आहे तो तुम्हाला समजेल. आणि एकदा ते बेसिक कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर झाले तर मग इतर कुठलेही कन्सेप्ट तुम्हाला कठीण वाटणार नाही. ओके, येस वैष्णवी व्हेरी गुड. मग सुरुवातीला आपल्याला समजून घ्यायचं आहे टाइप्स ऑफ इकॉनॉमी, अर्थव्यवस्थेचे प्रकार आपल्याला समजून घ्यायचे आहेत.
व समोर जे तुम्हाला अर्थव्यवस्थेचे प्रकार दिसत आहेत त्यापैकी भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे सोशलिस्ट इकॉनॉमी, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे मिक्स्ड इकॉनॉमी, खुली अर्थव्यवस्था म्हणजे ओपन इकॉनॉमी, बंद अर्थव्यवस्था म्हणजे क्लोज्ड इकॉनॉमी. आता याच्यामध्ये जर सिंपल भाषेत सांगायचं झालं तर आपण सोपे कन्सेप्ट पहिले घेऊ. क्लोज्ड इकॉनॉमी म्हणजे काय की एखादी अर्थव्यवस्था असेल आणि ती आयात करण्यावर निर्बंध घालत असेल आणि निर्यातीवर पण निर्बंध घालत असेल, म्हणजे त्या देशाच्या आत आपण कुठल्याही गोष्ट आयात करू शकत नाही आणि कुठलीही गोष्ट निर्यात करू शकत नाही, अशा अर्थव्यवस्थेला आपण बंद अर्थव्यवस्था म्हणतो. आणि याचं उदाहरण काय तर नॉर्थ कोरिया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सोपं आहे अगदी. ठीक आहे. 1991-92च्या अगोदर भारताची अर्थव्यवस्था देखील बऱ्यापैकी अशा प्रकारची होती, बऱ्यापैकी बंद अर्थव्यवस्था होती, कारण की आयातीवर आणि निर्यातीवर भरपूर निर्बंध होते. परंतु 1991-92 नंतर आपण आर्थिक सुधारणा केल्या आणि आपण हळूहळू खुल्या अर्थव्यवस्थेकडे आपण प्रस्थान केलं. मग आयातीवरचे जे निर्बंध होते ते आपण हटवले, आयातीमध्ये सुधारणा केल्या. त्यानंतर निर्यातीवर जे काही निर्बंध होते ते आपण हटवले आणि निर्यात सुद्धा सुलभ केली. आणि आता अशी परिस्थिती आहे की आयात आणि निर्यात याच्यावर सगळे निर्बंध आपण हटवलेले आहेत. फक्त काही समजा कृषी उत्पादनं आहेत, काही पिकं आहेत, काही अन्नधान्याचे एक्झाम्पल्स आहेत, त्याच्यामध्ये आपण आयातीवर आणि निर्यातीवर निर्बंध लावले आहेत. बाकी 99% मार्केट आपण ओपन केलेलं आहे. याला आपण म्हणतो खुली अर्थव्यवस्था. आज भारतीय अर्थव्यवस्था ही खुल्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे, परंतु 1991-92च्या अगोदर ती पूर्णतः बंद अर्थव्यवस्था होती. मग आता चलूयात थोडंसं पुढच्या टॉपिक्सकडे जाऊयात. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला कॅपिटलिस्ट इकॉनॉमी म्हणतो, भांडवलशाही अर्थव्यवस्था. आणि जी संकल्पना आहे ती कोणी मांडली होती तर ॲडम स्मिथ यांनी 1776 मध्ये एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं वेल्थ ऑफ द नेशन्स. आणि या पुस्तकामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या संकल्पना मांडल्या होत्या. वेल्थ ऑफ द नेशन्स हे असं म्हणतात की जगातलं काय म्हणतात त्याला सर्वात आधीचं किंवा सर्वात जुनं हे पुस्तक आहे अर्थव्यवस्थेवरचं. परंतु हे खोटं आहे. जगातलं सर्वात प्राचीन अर्थव्यवस्थेचं पुस्तक म्हणजे कौटिल्याचं अर्थशास्त्र. ठीक आहे. परंतु 1776चं जे वेल्थ ऑफ द नेशन आहे त्याच्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या काही संकल्पना या ॲडम स्मिथ यांनी मांडल्या. आणि त्या संकल्पनेचा अर्थ काय होतं किंवा नाव काय होतं? इनव्हिजिबल हँड. इनव्हिजिबल हँड म्हणजे काय? अदृश्य हात किंवा अदृश्य शक्ती. मग ती अदृश्य शक्ती म्हणजे काय तर मार्केट फोर्सेस ऑफ डिमांड अँड सप्लाय, मागणी आणि पुरवठ्याचा बल किंवा मागणी आणि पुरवठ्याचा हात हा अदृश्य हात आहे. आणि हा हात मार्केट म्हणजे बाजाराला चालवतो. ठीक आहे. बाजारामध्ये एक अदृश्य हात काम करतो. तो कुठला तर डिमांड आणि सप्लाय, मागणी आणि पुरवठा, हा अदृश्य हात आहे. मग ॲडम स्मिथचं काय म्हणणं होतं की अर्थव्यवस्था जी आहे ती ऑटोमॅटिक चालते. तिच्यामध्ये कोणी लुपडूप करण्याची गरज नाही, तिच्यामध्ये कोणी इंटरफिअर करण्याची गरज नाही किंवा त्याच्यावर कोणी नियंत्रण करण्याची गरज नाही. म्हणजे काय की जर एखादा बाजार असेल तर त्या बाजारामध्ये दोन अदृश्य हात काम करतात, एक म्हणजे मागणी आणि एक म्हणजे पुरवठा. मग मागणी म्हणजे काय की आपण जेव्हा बाजारात जातो आपण मागणी करतो, आपण अन्नधान्य विकत घेतो, आपण कपडे विकत घेतो, डेली नीड्सच्या गोष्टी विकत घेतो, दूध विकत घेतो, त्याला आपण मागणी म्हणतो. मग मागणी वाढली की पुरवठा सुद्धा वाढतो. हे ऑटोमॅटिक होतं. हे कोण म्हणतं आहे? ॲडम स्मिथ म्हणतो आहे. आणि मागणी कमी झाली तर पुरवठा देखील कमी होतो. अशा प्रकारे हा अदृश्य हात
काम करतो. हे ॲडम स्मिथने सांगून ठेवलेलं आहे वेल्थ ऑफ द नेशन मध्ये. आणि हे सगळं ऑटोमॅटिक होतं. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये कोणीही लुडबुड करण्याची गरज नाही किंवा मध्यस्थी करण्याची गरज नाही किंवा अर्थव्यवस्थेवर नियंत्रण करण्याची गरज नाही. मग या तत्वावर ही भांडवलशाही अर्थव्यवस्था चालते. आणि म्हणून भांडवलशाही अर्थव्यवस्थेला मार्केट इकॉनॉमी किंवा बाजार अर्थव्यवस्था देखील म्हणतात. आणि या अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी मालमत्तेचे तत्व वापरले जाते. आता खाजगी मालमत्तेचे तत्व म्हणजे काय, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की भारतामध्ये राईट टू प्रॉपर्टी आहे, मालमत्तेचा अधिकार. आता मालमत्तेचा अधिकार हा सगळ्यात पहिले आपला मूलभूत अधिकार होता. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आठवत आहे का? पॉलिटी थोडंफार तुम्ही वाचलेलं आहे का? मला कमेंट करून सांगा, येस ऑर नो. माहिती आहे का? राईट टू प्रॉपर्टी किंवा मालमत्तेचा अधिकार हा आपल्याकडे मूलभूत अधिकार होता, परंतु तो आपण घटना दुरुस्ती केली आणि तो मूलभूत अधिकार नसून आता तो फक्त घटनात्मक अधिकार आहे. ठीक आहे. मग मूलभूत अधिकार भारतामध्ये कसा आहे की समजा तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे, म्हणजे तुम्ही समजा जमीन घेतली, तर त्या जमिनीच्या वर काय करायचं हे तुमच्या हातात आहे. तुम्हाला शेती करायची, तुम्हाला घर बांधायचं, तुम्हाला उद्योग करायचा, हे तुम्ही करू शकता. परंतु त्या जमिनीच्या आत काय आहे, त्या जमिनीच्या आत काय दडलेलं आहे, मग त्याच्यामध्ये जी काही खनिज संपत्ती आहे तर ती तुमच्या मालकीची नाही, ती शासनाच्या मालकीची आहे. हे भारताची गोष्ट तुम्हाला सांगतोय. परंतु अमेरिकेमध्ये खाजगी मालमत्तेचं तत्व आहे. अमेरिकेमध्ये अजूनही खाजगी मालमत्ता हा मूलभूत हक्क आहे आणि म्हणून जमिनीच्या वर काय करायचं हेही तो मालक ठरवतो आणि जमिनीच्या आत काय दडलेलं आहे त्याचं काय करायचं हेही तो मालक ठरवतो. त्या जमिनीच्या आतमध्ये जे काही दडलेलं आहे त्याच्यावरही त्या मालकाचा मालकी हक्क असतो. म्हणजे जमिनीच्या आतमध्ये जर काही संसाधनं असतील, कोळसा असेल, पेट्रोलियम असेल, तर त्या संसाधनावर देखील त्या जमिनीच्या मालकाचा अधिकार असतो. आता याच्यातून काय गंमत झाली मी तुम्हाला सांगतो. 2015 पर्यंत अमेरिका सारखा देश हा तेल आयात करायचा. जगातल्या सगळ्यात मोठ्या तेल आयातक देशांपैकी एक होता अमेरिका. परंतु 2015 नंतर अचानक असं काहीतरी घडलं की अमेरिका ऊर्जा निर्यात करायला लागला. म्हणजे अमेरिकेने तेल आयात करणं बंद केलं आणि उलट इतर देशांना तो ऊर्जा निर्यात करायला लागला. याचं कारण काय? कारण की अमेरिकेमध्ये शेल गॅस सापडला होता. शेल गॅस बद्दल तुम्ही ऐकलंय का? मला कमेंट करून सांगा. शेल गॅस हा एक विशिष्ट प्रकारचा गॅस आहे, हायड्रोकार्बन गॅस आहे आणि हा जमिनीच्या आतमध्ये खडकांमध्ये लपलेला असतो. खडकांमध्ये जे छोटे छोटे छिद्र असतात त्यांच्यामध्ये लपलेला असतो. आणि हा जो शेल गॅस आहे हा अमेरिकेमध्ये अनेक वर्षांपासून आढळलेला होता, परंतु तो काढण्याची जी टेक्नॉलॉजी होती ती अमेरिकेला अवगत नव्हती. आणि 2015 मध्ये अचानक असं झालं की तो शेल गॅस एक्स्ट्रॅक्ट करण्याची जी टेक्नॉलॉजी आहे ती अमेरिकेला सापडली आणि अमेरिकेने ती स्वीकारली. त्या टेक्नॉलॉजीला आपण म्हणतो फ्रॅकिंग टेक्नॉलॉजी. फ्रॅकिंग टेक्नॉलॉजी. आता फ्रॅकिंग टेक्नॉलॉजी म्हणजे काय की पाण्याचा जो फोर्स आहे, पाण्यामध्ये वाळू मिक्स करतात. खूप मोठ्या फोर्सनी पाणी हे त्या खडकावर पाठवलं जातं आणि त्या फोर्समुळे तो खडक फुटतो, त्यातला गॅस मोकळा होतो. तुम्ही जर कार वॉशिंग सेंटर बघितलं असेल तर ते पाण्याचा खूप फोर्स असतो बघा. त्याच्या प्रचंड पटीने जास्त फोर्सनी पाणी पाठवलं जातं आणि त्याच्यामध्ये वाळू मिक्स केली जाते आणि ती वाळू जेव्हा प्रचंड फोर्सनी त्या खडकावर आदळते तेव्हा त्याच्यातून गॅस बाहेर पडतो, त्याला आपण शेल गॅस म्हणतो. आणि या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तो शेल गॅस यशस्वीपणे एक्स्ट्रॅक्ट करण्याचं तंत्रज्ञान अमेरिकेला अवगत झालं आणि रातोरात अमेरिकेमध्ये एक शेल गॅसची क्रांती झाली. शेल गॅस रिव्होल्युशन त्याला म्हणतो, कारण की ज्याच्या ज्याच्या जमिनीखाली शेल गॅस होता त्यांनी प्रत्येकाने
शेल इंडस्ट्री सुरू केली आणि शेल गॅसचं उत्खनन करायला सुरुवात केली. कारण तुम्हाला माहिती आहे की अमेरिकेमध्ये खाजगी मालमत्तेचं तत्व आहे. जमिनीच्या खाली काय दडलेलं आहे याच्यावर पण तुमची मालकी असते. आणि अशा प्रकारे अमेरिका जे तेल आयात करायचं, त्या तेलासाठी अमेरिकेने संपूर्ण जगावर नियंत्रण केलं. पूर्ण आफ्रिकन खंड असेल, मिडल ईस्ट असेल, संपूर्ण जगाच्या राजकारणामध्ये अमेरिकेने इंटरफिअरन्स केला त्या तेलासाठी. परंतु 2015 नंतर जे शेल गॅस अमेरिकेला सापडला त्याच्यानंतर अमेरिकेने तेल आयात करणं सोडून दिलं आणि उलट शेल गॅसची विक्री करायला लागला जगभरामध्ये. इतकी मोठी क्रांती अमेरिकेमध्ये झाली 2015 मध्ये. याचं कारण की अमेरिकेमध्ये खाजगी मालमत्तेचं तत्व आहे आणि अमेरिका एक भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. कळलंय का? मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला इंटरेस्ट वाटतोय का? येस सर नो? येस. कार्तिक, भूषण, सुशील, सागर, रोहन, अनिरुद्ध, वैशाली, उमेश. सो अशा पद्धतीची ही भांडवलशाही अर्थव्यवस्था. याच्यामध्ये खाजगी मालमत्तेचं तत्व असतं. शासन कुठल्याच प्रकारचं याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. बाजारामध्ये कुठला हस्तक्षेप केला जात नाही आणि सगळे निर्णय कोण घेतं तर उत्पादक घेतो किंवा उद्योजक घेतो. तुम्हाला या फोटोमध्ये दिसत असेल की जो भांडवलशाह आहे किंवा कॅपिटलिस्ट, या कॅपिटलिस्टचा फोटो तुम्हाला या स्लाइडवर दिसत असेल, स्क्रीनवर दिसत असेल. त्याच्या खिशामध्ये तुम्हाला काहीतरी दिसतंय बघा. त्याच्या खिशामध्ये अमेरिकन गव्हर्नमेंट तुम्हाला दिसते आहे. अमेरिकन गव्हर्नमेंटचा सिम्बॉल तुम्हाला दिसतोय. म्हणजे काय की जो कॅपिटलिस्ट असतो किंवा जो भांडवलशाह असतो त्याच्या खिशामध्ये सरकार असतं. म्हणजे अमेरिकेसारख्या देशामध्ये जे भांडवलशाह आहेत किंवा कॅपिटलिस्ट आहेत ते सरकारवर नियंत्रण करून ठेवतात. आणि म्हणून अमेरिकेला आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा कॅपिटलिस्ट इकॉनॉमी म्हणतो. आणि या अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेला एक अजून एक शब्द आहे ज्याचं नाव आहे लॅसेस फेअर कॅपिटलिझम. लॅसेस फेअर कॅपिटलिझम, की ज्याच्यामध्ये शासन कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप अर्थव्यवस्थेमध्ये करत नाही. आणि याच्यामध्ये उद्दिष्ट काय असतं? मास प्रोडक्शन, खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे आणि प्रॉफिट मॅक्सिमायझेशन. म्हणजे याचं उदाहरण म्हणजे USA, UK आणि वेस्टर्न युरोप. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. उद्या आपण याच्यावर अजून चर्चा करणार आहोत. अजून थोडासा औद्योगिक क्रांतीचा आपण इतिहास बघणार आहोत. त्याच्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे नकारात्मक मुद्दे कोणते हे तुम्हाला मी सांगणार आहे. त्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेसंबंधित जे करंट अफेअर्स आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही उदाहरणं देणार आहेत. काही चित्रपट आहेत, चित्रपटांचे काही रेफरन्स तुम्हाला देणार आहे. आपल्या इकॉनॉमिक्सच्या लेक्चर सिरीजचं वैशिष्ट्य आहे की बऱ्यापैकी कन्सेप्ट आपण चित्रपटांशी जोडतो. मूव्हीजशी, वेब सिरीजशी जोडून मी तुम्हाला उदाहरणं समजून सांगत असतो जेणेकरून तुम्हाला ते रिलेट करता आलं पाहिजे, ते कन्सेप्ट तुम्हाला समजले पाहिजे आणि ते कन्सेप्ट डायरेक्ट तुमच्या परमनंट मेमरीमध्ये जायला पाहिजे. सो उद्या आपण हे डिस्कशन कंटिन्यू करूयात. तुम्ही सगळ्यांनी उद्याचं लेक्चर जॉईन करायचं आहे. जी लिंक मी तुम्हाला पाठवलेली आहे ती तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील पाठवू शकता ज्यांना राज्यसेवेचा अभ्यास करायचा आहे. राज्यसेवेचा अभ्यास करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही ती लिंक फॉरवर्ड करू शकता. तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, परंतु फक्त सिरियस कॅन्डिडेटला शेअर करा एवढीच माझी विनंती आहे. जेणेकरून ज्याला कोणाला फायदा व्हायचा असेल तो होऊ द्या. उद्याच्या लेक्चरमध्ये या. उद्या आपण हे डिस्कशन कंटिन्यू करू. तुम्हाला मी एक लिंक दिलेली आहे. तुम्हाला व्हॉट्सॲपला पण ती लिंक आलेली असेल. त्या लिंकवर जाऊन तुम्ही कोर्स चेकआउट करू शकता. त्या कोर्समधले जे डेमो लेक्चर्स आहेत ते तुम्ही बघू शकता. जे लेक्चर्स अनलॉक करून ठेवलेले आहेत, भरपूर लेक्चर्स तुम्हाला अनलॉक करून ठेवलेले आहेत, ते जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. ते तुम्ही बघा. त्याच्यानंतर टेलिग्रामची लिंक पण मी तुम्हाला शेअर करतो. टेलिग्राम ग्रुप सगळ्यांनी जॉईन करून घ्या. त्याच्यानंतर जर तुमचं व्हॉट्सॲपकडे लक्ष असेल तर मी एक व्हॉट्सॲप ग्रुप पण तयार केलेला आहे. तुमची जी 7वी बॅच आहे
तर या 7व्या बॅचचा एक व्हॉट्सअप ग्रुप वेगळा तयार करून ठेवला आहे, त्याची पण लिंक मी तुम्हाला पाठवलेली आहे. तो व्हॉट्सअप ग्रुप पण तुम्ही जॉईन करा. आणि तुम्हाला जी कोर्स लिंक पाठवलेली आहे तो कोर्स लिंक तुम्हाला शुक्रवारपर्यंतचा वेळ दिलेला आहे. शुक्रवारपर्यंत तुम्ही लेक्चर करू शकता आणि शुक्रवारपर्यंत या कोर्स लिंकवर जाऊन तिथेच जाऊन तुम्ही तुमचं ॲडमिशन जे आहे ते कन्फर्म करू शकता. तुम्हाला अशा पद्धतीचं पेज पाहायला मिळेल. तुम्ही या लिंकवर गेलात की अशा पद्धतीचं पेज तुम्हाला दिसेल. तिथे बाय नाऊचं ऑप्शन आहे, तिथेच क्लिक करून तुम्ही कोर्सला एनरोल करू शकता. फक्त आणि फक्त 499 रुपये फी आहे आणि संपूर्ण पेपर 3 आपण कव्हर करणार आहोत. तिथे कंटेंट सेक्शनमध्ये गेल्यावर तुम्हाला सगळे डेमो लेक्चर्स, अभ्यासक्रमाची PDF, नोट्सच्या PDF तुम्हाला तिथे डाउनलोड करता येणार आहे. सो या सगळ्या सुविधांचा फायदा घ्या. उद्याच्या लेक्चरमध्ये पुन्हा भेटू, सेम टायमिंगला, सेम लिंकवर. संपूर्ण आठवड्यासाठी सेम लिंक तुमच्यासाठी आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर विचारा.